पुढे थँक्यू सर. कसे आहात? छान आहे सर. मस्त. नाव न सांगता आपली ओळख करून द्या. सर मी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोन्नेरी या गावचा रहिवासी आहे. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या स्वगावीच म्हणजे कोन्नेरी इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे झालेलं आहे. माझं 10वी पर्यंत शिक्षक आमच्या तालुक्याच्या ठिकाणी नागनाथ विद्यालय मोहोळ इथे झालेलं आहे. मी 12वी पर्यंत 11वी आणि 12वीचं माझं उच्च माध्यमिक शिक्षण एडी जोशी ज्युनियर कॉलेज सोलापूर इथे कम्प्लीट केलं आहे. माझं स्टॅटिस्टिक्स या विषयामध्ये सर मी BSc फर्ग्युसन कॉलेज पुणे इथून कम्प्लीट केले आहे. सर मी 2021च्या गट ब परीक्षेमध्ये माझी STA मध्ये निवड झाली होती. मी तिथे जवळपास 2.5 वर्ष सर्व्हिस केले. 2023 मधून माझी राज्यसेवा 2023 मधून माझी गट विकास अधिकारी पदी निवड झाली होती. सध्या मी प्रोबेशनरी BDO म्हणून धाराशिव येथे जिल्हा संलग्नता प्रशिक्षण घेत आहे. ओके. छान. तुमचा ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे अकॅडमिक ट्रॅक रेकॉर्ड तर खूप छान आहे. मला सांगा की फर्ग्युसन कॉलेजमधून तुम्ही तुमचं BSc कम्प्लीट केलेलं. येस सर. फर्ग्युसन कोण होते? फर्ग्युसन हे सर मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. त्या काळी तत्कालीन गव्हर्नर होते ज्यांचा फर्ग्युसन कॉलेज स्थापनेमध्ये म्हणजे बाळ गंगाधर टिळक तसेच गोपाळ गणेश आगरकर ही जी संस्थापक मंडळी होती त्यांना सपोर्ट होता. त्यामुळे त्यांचं नाव दिले गेलं त्याला. ओके. त्यानंतर मला सांगा की तुम्ही सोलापूरचे मूळचे. येस सर. तिथनं तुम्हाला फर्ग्युसन मध्ये यावं असं का वाटलं? सर बेसिकली आमचे पाहुणे मंडळी होते काही. माझ्या आत्याचा मुलगा त्याने फर्ग्युसन कॉलेजमधून बायोटेकमध्ये BSc केली होती. तरी ते एक प्रेरणा होती. आणि फर्ग्युसन कॉलेज हे खूप नामांकित कॉलेज. आता जर आपण पाहिलं तर 57वी रँक आहे NIRF रँकिंगमध्ये आणि महाराष्ट्रामधले टॉपचं कॉलेज यावर्षी ठरलेलं आहे. तर त्यावेळी मला प्लेन BSc करायचं होतं स्टॅटिस्टिक्स या विषयामध्ये मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये. तर ती प्रेरणा होती. तुम्ही 10वी मध्ये 2016 साली 95.8% मार्क घेतले. 12वी मध्ये 90% तुम्ही मार्क्स घेतले. येस. BSc स्टॅटिस्टिक्स करावं असं का वाटलं तुम्हाला? सर मला लहानपणापासून मी स्पर्धा परीक्षा देत आलो आहे आणि त्यामध्ये मला मॅथमॅटिक्स या विषयाची लहानपणापासून खूप आवड होती. आणि स्टॅटिस्टिक्स या विषयाबद्दल असं जनरली 12वी पर्यंत माहीत नव्हतं कारण जनरली आपल्याला 12वी पर्यंत मॅथमॅटिक्स PCM असा ग्रुप होता. आणि इथं आल्यानंतर आम्हाला फर्स्ट इयरला PCMS माझा ग्रुप होता त्यात स्टॅटिस्टिक्स होता. आणि जसं मी फर्स्ट इयर सेकंड इयर कम्प्लीट करत होतो त्यावेळेस माझ्या स्टॅटिस्टिक्समध्ये एक आवड निर्माण होत गेली आणि त्यातून मी ठरवलं की स्टॅटिस्टिक्स या विषयात BSc करायचे. BSc मॅथमॅटिक्स का? ऍक्च्युली तेच रिझन होतं सर की स्टॅटिस्टिक्स जे मला आकडेवारी किंवा जे हे आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये पहिल्यापासून खूप रुची होती. मी स्पर्धा परीक्षा देत आलोय 5वी नवोदय किंवा 7वी स्कॉलरशिप अशा. त्यामध्ये एक बुद्धिमत्तामध्ये आवड होती त्यामुळे मला आकडेवारीची एक वेगळीच हे होती. त्यामुळे मग मी स्टॅटिस्टिक्स हा विषय. BSc स्टॅटिस्टिक्स करून त्या आधारे कोणते जॉब घेण्याचं तुमचा इच्छा होती? सर बेसिकली मी ISS इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिससाठी प्रयत्न करत होतो सेकंड इयरला. परंतु सेकंड इयरच्या सेकंड सेमेस्टरमध्येच जे कोविडमुळे लॉकडाऊन लागले त्यामध्ये आम्ही घरूनच आमची म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन पद्धतीने BSc कम्प्लीट झाली. आणि त्यामध्ये मला प्रॉपर असं मार्गदर्शन भेटू शकलं नाही. मग त्यानंतर मी आयडिया चेंज केला आणि सिव्हिल सर्व्हिसेसकडे यायचं ठरवलं. PC महालनोबिस माहिती आहे तुम्हाला? हो सर. प्रशांतचंद्र महालनोबिस रिनोन इंडियन स्टॅटिस्टिशियन होते ज्यांना आपण फादर ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक्स असे मानले जातं. त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट जी 1931 मध्ये कोलकाता येथे भारताची टॉप मोस्ट स्टॅटिस्टिक्स या विषयातील संस्था आहे ती स्थापन केली होती. आणि त्यांनी तसेच सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट जी सध्या युनायटेड नेशन्स आकडेवारी गोळा करण्यासाठी वापरते तर त्यामध्ये पण त्यांचं योगदान होतं. तुमचं ग्रॅज्युएशन मधले पर्सेंटेजेस पाहता आम्हाला वाटतं की एक चांगला स्टॅटिस्टिशियन भारताने गमावला. नक्कीच सर तसं आपण म्हणू शकतो. परंतु मी ह्या स्टॅटिस्टिक्स या विषयाचा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण तेवढ्याच इफेक्टिव्हली यूज करू शकतो. आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण स्टॅटिस्टिक्सच्या खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत आमच्या लाईक CPM किंवा PERT ज्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्स किंवा स्कीम्स आहेत तर त्या इम्प्लिमेंट करताना मला त्याचं नक्कीच स्टॅटिस्टिक्समध्ये पण यूज होऊ शकतो आणि मी जास्त वेलफेअर ऑफ सोसायटीसाठी काम करू शकतो. हॉबीज काय आपली? सर माझी हॉबी बॅडमिंटन खेळणे. बॅडमिंटन खेळणे ही माझी हॉबी. ओके. बॅडमिंटन मधले काही वर्ल्ड रिनोन चॅम्पियनशिप्स मिळतात? हो सर. BWF चॅम्पियनशिप होते. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या
ओपन बॅडमिंटन असतात. सध्या सर चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धा चालू आहे. तसेच इंडियाची पण आहे, मलेशियन ओपन असते, अशा नंतर इंग्लिश ओपन एक आहे रिनोनमध्ये. पण सर्वात महत्वाची BWF ची आणि थॉमस कप आणि महिलांसाठी उबेर कप ह्या वर्ल्ड कप मानल्या जातात बॅडमिंटन मध्ये. बरं. सेकंड हॉबी कोणती? सेकंड हॉबी सर क्रिकेट खेळणे. म्युझिक वगैरे आवडत नाही? म्युझिक आवडतं पण सर तितकंच नाही. ओके. मला सांगा, तुम्ही बीडी म्हणून कार्यरत आहात. हो सर. त्याआधी तुम्ही सेल्स स्टेट टॅक्स डिपार्टमेंट मध्ये STA म्हणून कार्यरत होते ना? येस सर. कुठे होते कार्यरत? सर माझगाव येते हेडक्वार्टर. माझगाव मुंबई येथे कार्यरत Yes. होते. कुठे? माझगाव मुंबई येथे कार्यरत. STA म्हणून माझगाव मध्ये हेडक्वार्टर आहे माझगाव GST डिपार्टमेंटचं. तिथे नोडल 7 येथे कार्यरत. नोडल 7 ला. येस. ओके. माझगावचे काही फेमस काही आयकॉनिक काही स्पॉट्स आहेत माझगाव मध्ये डू यू नो? एक्झॅक्टली आयडिया नाही सर. माझगाव डॉक हे फेमस माहिती आहे, जिथे आपण गोदी काय म्हणतो. इम्पॉर्टन्स आहे त्याचं? सर तिथं इंडियन नेव्हल सर्व्हिसेसच्या काही नेव्हीज बांधकाम केलं जातं. ते जवळच आहे माझगाव मध्ये. बरं. STA म्हणून काय काम केलं 2 वर्ष? STA मध्ये सर मी बेसिकली आस्थापनेमध्ये कार्यरत होतो. अच्छा. तर त्यामध्ये मी पेमेंट प्लस इन्कम टॅक्स असे 2 टेबल होते. त्याचं काम पाहायचो. DCPS काय? डीसीपीएसचा एक्झॅक्ट सर फुल फॉर्म माहित नाही. NPS किंवा DCPS म्हणतात. जे नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये आपला एक ID बनतो, युनिक ID असतो त्याला, तर त्याला आपण DCPS ID म्हणतो. बरं. प्राण आयडी काय असतो? प्राण सर परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर असतो, जो प्रत्येक जो एम्प्लॉई आहे तर त्यासाठी युनिक असतो आणि तो पेन्शनच्या कामी येतो. सर ज्यावेळेस आपण रिटायरमेंट होईल तर त्यावेळेस पेन्शनच्या वेळेस तो प्राण ID खूप महत्वाचा असतो. बरं. मला सांगा की तुम्ही STA म्हणून कार्यरत असताना एखादा चांगला अनुभव जो तुम्हाला कार्यरत असताना तुम्हाला मिळाला? STA म्हणून सर आमचे जॉईंट कमिशनर होते श्री गवळी साहेब. तर त्यांनी एक प्रॉपर म्हणजे प्रत्येक महिन्याला ते रिव्ह्यू घ्यायचे. जसं बाकीच्या नोडलला आस्थापनेमध्ये म्हणजे जे कार्यरत कर्मचारी आहेत तर त्यांच्यावर इतकं लक्ष दिलं जात नव्हतं. पण आमचे जॉईंट कमिशनर सर होते, तर ते प्रॉपर रिव्ह्यू घ्यायचे. पेंडन्सी म्हणजे मिनिमम पेंडन्सी ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. तर त्यातून खूप काही शिकायला भेटलं. म्हणजे प्रॉपर काम जे ते ज्या त्या वेळेत झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यातून ती गोष्ट शिकायला भेटली. तुम्ही BD म्हणून सध्या कार्यरत आहात. हो सर. सध्या तुमची अटॅचमेंट चालू असेल. हा सर भेटू का सर. सुट्टी पण आला आज? सुट्टी हो सर. तर आम्हाला संभाजीनगरला जायचं होतं. मी काल चालू आहे आणि संभाजीनगरला जिल्हा परिषद संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात अटॅचमेंट. GST मध्ये आता काही रेट कट केले? हो सर. ऑफ द डेव्हलपमेंट? येस सर. काय सर जे 2 रेजिम होत्या बेसिकली 5, 12, 8, 28 अशा 4 रेजिम होत्या. त्यातले 28% आणि 28% आणि 12% 2 कट केलेले आहेत. 5 आणि 18 ठेवलेले. त्याचा काय इफेक्ट होणार आहे भारताच्या इकॉनॉमीवर? सर बेसिकली ग्राहकांची जी पर्चेसिंग पॉवर आहे ती वाढेल, बचत पण वाढू शकते ग्राहकांची, जेणेकरून इकॉनॉमीला एक बूस्ट भेटेल. ओके. तुमचं पोस्ट प्रेफरन्स काय आहे? सर उपजिल्हाधिकारी हा माझा प्रथम प्रेफरन्स आहे. दुसरं तुम्हाला SST नाही द्यावं असं वाटलं? SST आहे. SST म्हणून पण मला संधी मिळाली तर मी काम करायचं, पण प्रथम प्रेफरन्स माझा उपजिल्हाधिकारी. अच्छा. काही विशेष कारण असं? तुमची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे DYS पदासाठी. हो सर. दुसरा प्रेफरन्स माझा DYSP आहे. आम्हाला असं वाटतं पहिलाच द्यावा तुम्ही. सर उपजिल्हाधिकारी म्हणून मला जे वेगवेगळ्या संवर्गात काम करण्याची संधी, तसेच एक प्रशासनामध्ये एक डायव्हर्सिटी आहे आणि उपविभागामध्ये ते राज्य सरकारचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. तसेच जे तहसीलदार, BDOज और अदर पोलीस प्रशासन यामध्ये कोऑर्डिनेशनचं काम करतात. तर मला वाटतं माझं बॅकग्राऊंड आणि स्टॅटिस्टिकल तर मी उपजिल्हाधिकारी म्हणून पण चांगलं काम करू शकतो. पण जर मला पोलीस उपाधीक्षक म्हणून संधी भेटली तरी पण मी तिथं तेवढ्याच इंटेन्सिटीने काम करेन. बरं. उपजिल्हाधिकारी हे जे पद आहे त्याला काही कार्यकारी दंडाधिकाऱ्याची सुद्धा काही अधिकार आहेत, हो नाही का? तर कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने तो काय काम करतो? सर ते सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून पण काम करतात. त्यामध्ये सर ते वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करतात. काही वृक्ष कापण्याचे परवाने घेण्यासाठी विभागातील त्यांची परमिशन लागते. तसेच सर चॅप्टर केसेस चालण्याचे पण त्यांना अधिकार आहेत.
त्यानंतर सर ते जे दारुगोळा किंवा स्फोटके यांचे जे कारखाने असतात तर त्यांच्यावर इन्स्पेक्शन करतात. तसेच आपल्या उपविभागातील जे तुरुंग आहेत तर त्यांची तपासणी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट करू शकतात. बर. आणि जेव्हा प्रांताधिकारी म्हणून ते काम करतात तेव्हा हीच कामं करतात का वेगळी करतात? सर प्रांताधिकारी म्हणून ओव्हरऑल ते महसूल, कायदा सुव्यवस्था तसेच त्यांना इलेक्शनच्या वेळेस, निवडणुकीच्या वेळेस पण त्यांच्यावर जबाबदारी असते. ते पूर्ण प्रांताचं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कोऑर्डिनेट करण्याचं काम करतात. बर. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी प्रांताधिकाऱ्याची का एसडीएमची? एसडीएमची ऍक्च्युअली एसडीएमची आहे तशी ती. म्हणजे आदेश ते देऊ शकतात आणि अंमलबजावणी कोण करणार? तहसीलदार तालुका पातळी. आणि कायदा व सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी जी आहे ती अल्टिमेटली बाय रूल आपल्याला माहिती आहे की ती एसडीएमची असते, त्यानंतर ती जिल्हाधिकारी साहेबांची असते, नाही का? तसं पण पोलीस दलाची मदत त्यासाठी आपल्याला घ्यावी लागते. गोळीबार करण्याचे आदेश कोण देऊ शकतो? सर सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट देऊ शकतो. एसडीएम देऊ शकतात तसं. यायला नाही. पण त्यांना गोळीबार करण्याचे आदेश देण्याचा अधिकार आहे, पण त्यांच्याकडे गन नसते. येस सर. का असते? नसते सर. नसते त्यांना. ते गन का नसते त्यांना? असायला पाहिजे ना. सर ऍक्च्युली आपण जर उपविभाग ही पातळी बघितली तर तिथे आपल्याला पोलीस उपअधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी हे पोलीस लाईन मधून असतात. तर बेसिकली कायदा म्हणजे जे क्राईम कंट्रोल करणे किंवा जे उपयोगामध्ये शांतता राखणे तर त्यासाठी त्यांना आपण पॉवर्स दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे गण असते पण प्रांताधिकाऱ्याकडे गण नसते. अच्छा. म्हणजे फक्त क्राईमचं काही त्यांचं काम नाही म्हणून त्यांना गन नको असं, अशाच पद्धतीने ना? बर. उपजिल्हाधिकारी तुम्ही समजा आहात आणि तुमच्या प्रदेशामध्ये अचानकपणे काही नैसर्गिक आपत्ती उद्भवली, तर अशा वेळेस तुमची भूमिका काय असेल? सर प्रथमतः जे तालुक्यातील सर्व प्रशासन आहे तर त्यांना कोऑर्डिनेट करणं, जे तहसीलदार तालुका पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात तर त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं. तसेच काही भागामध्ये जर आपत्ती उद्भवली असेल तर तिथं कर्फ्यू लावण्याचे अधिकार पण आहेत, जेणेकरून ते जास्त वाढणार नाही आणि तिथंच प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच पोस्ट डिझास्टर कंट्रोलमध्ये सर ते मदत करू शकतात सर्व तालुका पातळीच्या प्रशासन. बर. महाराष्ट्रामध्ये सध्या ओला दुष्काळाची परिस्थिती आहे आणि क्लायमेट चेंजमुळे हे सातत्याने होतंय, आपण पाहतोय या संदर्भात, नाही का? तर काय प्रिपेअर्डनेस आपण करू शकतो? असे 2 ते 3 मला मुद्दे सांगू शकाल? येस सर. सुरुवातीला डिझास्टर प्रिपेअर्डनेस प्लॅन प्रत्येक तालुका लेवलला तसेच जिल्हा लेवलला बनवला पाहिजे, जेणेकरून ऐनवेळी जे असे पुराची परिस्थिती उद्भवते त्यामध्ये आपण हे करू शकतो. सर वेळीच जे आपत्तीग्रस्त आहेत तर त्यांना मदत पोहोचवण्यासाठी आपण तालुका लेवलला पण तालुका लेवलला पण आपण प्रिपेअर्डनेस करू शकतो. त्यानंतर सर महत्वाची ह्याती असते की पंचनामे, जी प्रोसेस लेट होते सध्या यावर टीका केली जाते तर त्यावर सुद्धा काम करण्याची गरज आहे. बरं. तुमचं स्टॅटिस्टिक्स मधून एज्युकेशन झालं? येस. तुमचं गाव कुठलं? माझं सर कोन्नेरी गाव, मोहोळ तालुक्यातील कोन्नेरी. अच्छा, मोहोळ मध्ये आहात. मोहोळ एक संशोधन केंद्र आहे. येस सर. कुठलं आहे ते? मोहोळला ज्वारी संशोधन केंद्र आहे. ज्वारीचं आहे. आणि कुठली ती फेमस जात आहे तिथली? मालदांडी 35 एक ज्वारीची फेमस जात आहे. मालदांडी. आणखी कुठली प्रकार असतो ह्याचा ज्वारीचा? ज्वारीचे सर टाळकी, श्रीखंडी, लालगोंडी असे भरपूर प्रकार आहेत. तो दगडी नावाचा एक प्रकार दगडी पण आहे सर. का ते मालदांडीला दगडी म्हणतात? सर याबद्दल एक्झॅक्ट माहिती नाही, माहिती घ्यायची सर. बरं. काय नक्की वैशिष्ट्य काय आहे त्या मालदांडी ज्वारीचं? सर असे त्याला युनिक अशी स्वीट टेस्ट आहे असं म्हणतात. आणि त्यामध्ये जे ती आरोग्यासाठी, हेल्थ न्यूट्रिशनसाठी खूप चांगली मानली जाते. म्हणजे पचनासाठी पण इतर जे ज्वारीचे प्रकार आहे तर त्या दृष्टीने पण ही खूप उपयुक्त अशी जाते मानली. ते मधुमेह ज्यांना असतो त्यांना ज्वारी ती खायला सांगतात का नाही खायला सांगतात? मधुमेहासाठी अत्यंत उपयुक्त आहे सर असं वाटलं. पण ते स्वीटनेस आहे म्हणलात की तुम्ही? त्यात स्वीटनेस आहे नक्कीच, पण ते ग्लुटेन फ्री आहे असं त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे ती अनेक रोगांवर पण ही पण आहे, लाभदायी पण आहे. लाभदायी पण आहे तशी. तुम्ही सोलापूर, मोहोळ म्हणजे किती किलोमीटर असं अंतर आहे? 35 किलोमीटर आहे. 35 जवळच आहे तुम्हाला तसं सोलापूर. सोलापूरला गेला होता? हो सर, जातो. तिथे एक कुठला चौक फेमस आहे तो? सोलापूरला सर पहिला आपण सिटीमध्ये आलं की छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, पार्क चौक पण आहे
जिथे आपण सिद्धेश्वर मंदिर किंवा सोलापूरचं स्टेडियम आहे, हुतात्मा स्मृती मंदिर पण आहे, तो चौक आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट चौक आहे, 7 रस्ता चौक एक फेमस आहे. तो 7 रस्ता का म्हणतात त्याला तिथे? सर तिथे बेसिकली वेगवेगळ्या दिशेने 7 रस्ते एकत्र आहेत, त्यामुळे त्याला म्हणून त्याला 7 रस्ता रस्ता म्हणतात. म्हणतात. आणि हुतात्मा जो हुतात्मा चौक मध्ये सर तिथं हुतात्मा स्मृती मंदिर आहे, जे 1930ला सैनिक कायद्यामध्ये ज्या 4 हुतात्म्यांनी देशासाठी प्राण दिलं होतं, तर त्यांचे आपण हे पण आहेत, तिथे स्मारक पण आहे आणि एक ओके. स्मृती मंदिर महानगरपालिकेचं आहे. काही हुतात्मे तिथे होते नाही का? काही नावं सांगू 4 शकता हो सर. जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, श्रीकृष्ण सारडा आणि जगन्नाथ शिंदे, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि अजून एक आहे सर, मला त्यांचं एक्झॅक्टली नाव काही आठवत हरकत नाहीये. गिरणी साठी फार फेमस होतं सोलापूर. हो सर. आता आहे का फेमस असं काही? आता अजून आहे काही गिरणी? तितकंसं नाही सर. पूर्वी सर सोलापूरला गिरण गाव अशी ख्याती होती, पण जे त्यानंतर काही समस्या उद्भवल्या आणि त्यामुळे गिरणीचं उत्पन्न आता आधी 5,000 कोटीची जवळपास उलाढाल होती, तर सध्या ते 2,000 कोटीवर आले. त्यातली महत्वाच्या काही मिल्स होत्या, जशी लक्ष्मी मिल्स आहे, तर त्या बंद पडलेल्या आहेत सध्या. काय कारण, काही विशेष सांगता येतील बंद पडण्याची? सर बेसिकली जे सोलापूरमध्ये जे गिरण्या होत्या का, तर त्या हँडलूमवर चालायच्या पारंपरिक, आणि आता चालतात ते पण हँडलूमवर चालत आहेत. ओके. आणि सध्या हँडलूमवरच्या ह्याला बाजार तितकाच उठाव नाही. त्या टिकाऊ आहेत, बाकी सर्व गुण त्यांच्यामध्ये चांगले आहेत, पण सध्याची जी पिढी वापरते, आपण सध्याची जे जनरेशन मध्ये वापरले जात आहेत कापड वगैरे, तर त्याला हँडलूमवर तितकासा प्रेफरन्स नाही आहे, त्यामुळे उठाव मिळणंच आहे. त्यामुळे नवीन प्रोडक्शन युनिट पण स्थापन होत नाहीत आणि ते तिथल्या गिरणी मालकांना पण परवडण्याचे झाले, त्यामुळे त्यांनी बंद केलेले. म्हणजे पॉवरलूम नाही आहेत सोलापूरच्या गिरण्या? तितकेच नाही, तर बऱ्यापैकी हँडलूम्सच वापरले जातात, 70 to 80%, आणि काही ठिकाणी 70% हँडलूम आहे. हँडलूम आहे. मग हे सगळे जे खादी उद्योग आणि त्याच्यासाठी जे संरक्षण मिळतं, तर त्याच्यासाठी पात्र आहेत मग हे सगळे? याबद्दल एक्झॅक्ट आयडिया नाही सर खाली. कारण शासनाच्या सगळ्याच योजनांचा फायदा मिळू शकतो. सर हँडलूम वरती जीएसटी आहे का? हँडलूम वरती आयडिया नाही सर. कुठला टॅक्स, इतर काही टॅक्स वगैरे, काही इन्कम टॅक्स वगैरे असं काही नाही, इन्कम टॅक्स तर लागणार नाही. नाही लागणार त्याला. जीएसटी पण नाही असं. जीएसटी टॅक्सची काही गरजच नाही आहे त्यांना. जीएसटी असू शकतो, पण एक्झॅक्ट मला त्यावर किती % लागतो तो माहिती नाही. आणि कापूस कुठून येतो मग या सगळ्या हँडलूम साठी? कापूस ती एक महत्वाची समस्या आहे सर. मराठवाड्यातून बेसिकली आणि आपल्या खानदेशातून येतो त्यासाठी कापूस, आणि त्याची पण समस्या टंचाई राहिलेली आहे, ते एक त्याचं कारण आहे बंद पाडण्याचं. मराठवाड्यामध्ये कुठे कापूस पिकतो? काही ठिकाणी पिकतो सर, औरंगाबाद, जालना, हिंगोलीचं. हो का? पण औरंगाबादून कसं आणणार कापूस आपण? कनेक्टिव्हिटी आहे ना सर. औरंगाबादून काय येतं? ट्रक येणार की रेल्वे येणार? ट्रक येते ना सर. ट्रक येतात. सोलापूर धुळे हायवे जो आहे NH-211, तो जोडले गेलेला आहे कनेक्टिव्हिटी. ओके. त्या मार्गे मग तो येतो कापूस तसा इथे. अच्छा. विडी कामगारांचे पण मोठं प्रमाण आहे सोलापूरला. हो सर. आहे ना तसं? अजूनही आहेत का? आहेत सर, बऱ्यापैकी आहेत सर विडी काम. विडीवरती किती टक्के जीएसटी आहे? विडीवरती एक्झॅक्ट माहित नाही, पण आहे, असणार जीएसटी. ते माफ करायला पाहिजे ना, कारण कामगारांचं भलं होईल की त्यामुळे. नाही सर, आपण तंबाखूवर 40% जीएसटी आकारतो, कारण ते सोशल कॉस्ट साठी त्याचा वापर कमीत कमी व्हावा यासाठी आपण ते कुठले पानं वापरतात त्याला? ते तेंदूपत्ता असतो सर. तेंदूपत्ता. तो कुठून येतो तिथे? तेंदूपत्ता एक्झॅक्टली आयडिया नाही सर, मी माहिती घेईन त्याबद्दल. सोलापुरात आहे का झाडं तेंदूची पण तसं काही? मी पाहिली तर नाही तसं. कामगारांची घरं मागे माननीय प्रधानमंत्र्यांनी फार मोठा कार्यक्रम घेऊन तिथे घरांचं उद्घाटन केलं होतं. कधी गेलाय का तिकडे घरांकडे बघायला त्या? नाही सर, तो अक्कलकोट रोडला एरिया, त्या साईडला तितकेसे गव्हर्नमेंट ऑफिसेस नाही, त्यामुळे तिकडे कधी जाणं झालं नाही. नंतर माहिती घ्यायचं. अक्कलकोट संस्थानिकाचं काही इतर सामाजिक उपक्रम पण बरेच मोठे आहेत त्या प्रदेशात, काही सांगता येतील का तुम्हाला? सर याबद्दल मी खूप माहिती घेतली. कधी गेला नाही तिकडे? पंढरपूरला गेला होता काय? पंढरपूरला गेलो. बरं. पंढरपूरचं जे मंदिर आहे हे कुठल्या शैलीतलं आहे ते? सर हेमाडपंथी शैलीमधलं पंढरपूर. हेमाडपंथी शैलीचं काय वैशिष्ट्य असतं हेमाडपंथीचं? हेमाडपंथीच एक्झॅक्टली असं वैशिष्ट्य माहित नाही सर. ते हेमाडपंथीच आहे का? ते काही शिखर शैली असं काही? नागर नागर जनरली उत्तर भारतामध्ये वापरली जाते सर, आणि द्राविडियन साऊथ इंडियामध्ये वापरली जाते. ती हेमाडपंथी शैली जे कृष्णदेवराय त्यावेळेसचे यादव राजा होते,
तर त्यांचे जे प्रधानमंत्री होते हेमाद्री पंडित, तर त्यांनी ते बांधलेलं आहे. म्हणजे ते हेमाडजी पंडितांनी बांधलेलं मंदिर आहे ते. हो सर, त्यांनीच त्याचा हे रचला पाया. ओके. तिथून मग वेगवेगळ्या राजांनी जसे येत जाईल, होयसळ राजा होते विष्णुवर्धन, तर त्यांनी त्यानंतर त्याचा उद्धार केलेला आहे. अच्छा. आता मध्यंतरी काही हवाई वाहतुकीचे पण उपक्रम घोषित केले हो माननीय सर. मुख्यमंत्र्यांनी. तो काय होता? सर सोलापूर ते बेंगलोर आणि सोलापूर ते मुंबई सध्या आता 25 ऑक्टोबर पासून पण ते कनेक्टिव्हिटी तिकीट सुरू परवडणार का सर्वसामान्यांना? सर त्या दृष्टीनेच चालू केलेले आहे सर, म्हणजे मिनी एअर बस टाईप मध्ये. आणि किती तिकीट असेल? एक्झॅक्टली अजून अनाऊन्स झालेलं नाही सर, नाही, त्याबद्दल नाही, माहिती नाही. घ्यायची. ते काय आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना पिशव्या भरून घेऊन जायची सवय असते, पोते बिते हे ते सगळं. तर ते कसं करणार मग ते विमानातून? सर जाणारच नाही. सर मे का जातील ते, नाही का? जाऊ शकतात सर, जाऊ शकतात. पण त्याला आधी त्यांच्या ज्या आपल्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या काही कुठली योजना आहे गाईडलाईन्स का असतात. अशी काहीतरी की त्याच्या अंतर्गत हे सुरू केले सगळं? हो सर, एक रिजनल कनेक्टिव्हिटीसाठी योजना आहे, उडान योजना. त्याचा आता दुसरा टप्पा चालू होता. तर त्यासाठी म्हणजे जे रिजनल एअरपोर्ट्स आहेत ज्यांना इंटरनॅशनल रिकॉग्निशन नाही आहे, अशा एअरपोर्टचं पण आपण हे करत आहे, अपग्रेडेशन करत आहे. ओके. सध्या बिहारमध्ये फार मोठा वाद चालू आहे SIRचा, माहिती असेल हो तुम्हाला. सर. आणि भारतामध्ये एकूणच जी काही आकडेवारी गोळा केली जाते त्याबद्दल नेहमी साशंकता असते. माहिती किती खरी आणि किती खोटी याबद्दल, नाही का? तर एक बिंग स्टॅटिस्टिशियन तुम्हाला काय वाटतं की काय सुधारणा करता येऊ शकतील आपल्याला? म्हणजे जनगणना असू दे किंवा मतमोजणीच्या संदर्भातला मुद्दा असू दे, मतदारांची ओळख पटवण्यासंदर्भातला असू दे, काय सुधारणा करता येईल? सर बेसिकली आपण SRS वापरतो त्यामध्ये, सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम. त्यामध्ये पण आपण ते बेसिकली सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम मध्ये मीन एरर ही कन्सेप्ट आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस डाटा गोळा करतो तर त्यामध्ये एरर असू शकतो, किंबहुना तो असतोच. तर त्यासाठी अपडेटेड म्हणजे वेळेस म्हणजे कंटिन्युअस फॉलोअप घेतला पाहिजे डाटाचा सर्वे, आणि ते अपडेट केला पाहिजे. ही एक बेसिक सुधारणा करता येऊ शकते. आणि जसं आता तुम्ही म्हणला बिहारमध्ये, तर सर बिहारमध्ये आपण म्हणू शकत नाही, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पारदर्शक पद्धतीनेच केलेलं आहे त्यांनी. आणि त्यामध्ये काही म्हणजे ऑपोजिशनचं म्हणणं आहे की काही नावं हटवली गेली आहेत, पण त्यासाठी सर एक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हँडबुक आहे प्रॉपर, आणि त्यानुसार ते काम केले जाते. आणि स्वतः आम्ही इलेक्शनमध्ये मी आधी इलेक्शनमध्ये BLO म्हणून काम केलं आहे सर, आणि मला वाटत नाही की त्यामध्ये तितकं सतत आहे. त्याच हँडबुक मध्ये मुद्दा असा आहे की निवडणुका होण्याच्या 6 महिने अगोदर कुठल्याही प्रकारची SIRची प्रोसेस झाली नाही पाहिजे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. इथे मात्र बिहारमध्ये जे निवडणूक आहेत ते नोव्हेंबरमध्येच होणार आहेत, आणि लगेच जून जुलैमध्ये हे कार्य हाती घेतलं. आणि बिहारमध्ये अशिक्षितपणा आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इतक्या कमी वेळामध्ये ही प्रोसेस घेण्याचं काय कारण असं होतं? काही अर्जन्सी होती? तसं दिलं नाही, पण त्यांनी सर जनरली आपण प्रत्येक इलेक्शनच्या आधी SSR करतो सर, सिस्टमॅटिक फुल फॉर्म आहे सर, सिस्टमॅटिक रिव्हिजन. तर इथे ही SIR केली जाते. ही SIR ही काही वर्षानंतर, म्हणजे जसं आपण जनगणना करतो तशी केली जाते. त्यामुळे ह्याला असं टाइम लिमिट जे आपण 6 महिन्याचं म्हणाला त्याला लागू होत नाही. बरोबर आहे, SIR ही इंटेन्सिव्ह आहे, इंटेन्सिव्ह रिव्हिजन. पण ती एवढ्या कमी वेळेत ती शक्य होती का तशी काही? हा काहीतरी आपल्याला जर उपाय करता आला असता, नाही का, हे टाळता आला असता. 65 लाख लोकांचं वगळणं हे काही छोटी गोष्ट नाहीये लोकशाहीसाठी. तर काय काय करता आलं असतं बरं आपल्याला, जेणेकरून दोन्ही उपाय आपल्याला साध्य करता आले असते? बेसिकली सर SSRच कंडक्ट करायला पाहिजे होते. आणि ज्यावेळेस आपण इलेक्शन झाले असते, तर महाराष्ट्राचे आपण SIR करू शकतो, कारण महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन कम्प्लीट झालेलं आहे. तर ते इलेक्शन पोस्ट इलेक्शन करता आलं असतं कालावधीचा विचार करता. आता SSRच कंडक्ट करायला पाहिजे. बरं, ठीक. मला सांगा, तुम्ही ऑलरेडी BDO आहात, यू आर ऑलरेडी क्लास 1 ऑफिसर. येस. सो व्हाय आर यू इंटरेस्टेड इन अनदर क्लास 1 पोस्ट? सर बेसिकली मी सध्या गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आय वॉन्ट दिस आन्सर इन इंग्लिश. सर माय फर्स्ट प्रेफरन्स was always becoming deputy collector, and deputy collector was my first preference, always my first preference.
So deputy collector has diversity of work, as I earlier said, and deputy collector can guide taluka administration like Tahsildar, BDOs, police inspectors, and deputy collector is the prima facie or prime face of state government in that subdivision, and he has multiple opportunities to lead administration in disaster management, revenue, elections. So that was the reason I want to upgrade my post from BDO to deputy collector. Okay. Are you aware of the side postings in video in DC cable? Yes, sir, I aware. Which are those posts? Sir, deputy collector can become Mahadache director general, Mahada's CEO, SIDCO. He can go on deputation as a chief officer or deputy commissioner in municipal corporations, and he can become officer on special duty, OSD to ministers, some ministers. Okay. Then are these magisterial powers be used by a DC when they are on this side post? No, sir. Magisterial powers are only for subdivisional officer level. Okay. So there are a number of people are waiting outside this hall Yes. to be in the government service. Yes. You are already a class 1 officer. Yes. Why should we take you as a DC? Not that. Sir, first reason is I am already working in administration, and I have some experience to work as an administration, and I can, yes, they are also eligible for this post, but I have also the right to upgrade my post on my talent level. So that was the reason. Yes. Okay. Thank you, sir. Wish you all the best. Have a nice day. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share, and subscribe our channel. The Officer, your personal mentor.